श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती। तर आम्ही आज फायनली गावी जायला निघालो आहोत गणपतीसाठी। पण आता जाता जाता आधी आम्ही एका धाब्यावरती जेवण करणार आणि मग पुढचा प्रवासाला सुरू करणार आहे। तर तुम्हाला दाखवते हा धाबा। तर हा बघा, हायवेला, विरार हायवेला हा रॉयल धाबा आहे। इथे आम्ही जेवायला आलो। इथे आमचं जेवण झालं की आम्ही आमच्या कोकणातल्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत। खूप सुंदर असा धाबा आहे। आम्ही वरती आलो आहोत। खूप सुंदर असा नवीन हा धाबा झालेला आहे। छान व्ह्यू आहे इथला। हे माझे मिस्टर, हे आमचे फॅमिली फ्रेंड मिथुन पंधीरकर, हेच गाडी चालवत आहेत। हेच आम्हाला आता कोकणात घेऊन जाणार आहेत आणि ह्यांचं ड्रायव्हिंग एक नंबर आहे। म्हणजे तुम्ही बिंदास जाऊ शकता ह्यांच्याबरोबर। कुठचाही लॉंग टूरचा प्रवास असू देत, हे असतील तर कसलंच टेन्शन नाही। आणि हा माझा धाकटा मुलगा वेदांत, हा मोठा आर्यन आणि हा आमचा भाचा साक्ष। बघा कसा पाय घेऊन वरती बसलाय, त्याला भूक लागली आहे। ही माझी नणंद सगळ्यात लहान स्वप्नाली। आम्ही सगळी अशी फॅमिली आता गावी निघालो आहोत। त्याआधी आम्ही धाब्यामध्ये बसलोय जेवायला। अजून आमची डिश आली नाही, आम्ही ऑर्डर केली आहे। थोड्याच वेळात आता डिश येईल। मग तुझं काय एक्साइटिंग आहे सांग, कसं वाटतंय तुला? आपण गावी चाललोय गणपतीसाठी। तंदूर मशरूम आहे, डिश आली आहे। आम्ही आता सुरुवात करतो। हे स्टार्टर आहे। सगळ्यांना भुका लागल्यात, सगळी जेवतात। तर आमचा प्रवास हा सुरू झालेला आहे विरार टू कुडाळ। जेवून सगळ्यांचं जेवून पोट भरलेलं आहे, तर सगळी झोपतायत। मला माहितीये तू एकटा जागा आहेस। तर आता ह्याच्या पुढचा प्रवास मी तुम्हाला सकाळी दाखवते। सकाळी उजेडातनं आपल्याला कोकणातला निसर्ग खूप छान दिसेल, तो आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये टिपून घेऊया। आम्ही आता लोणारे इथे आलो आहोत। खूप ट्रॅफिक आहे, पण आजूबाजूचं सीनरी बघा किती छान वाटतंय। हिरवगार झालंय सगळं वातावरण, सूर्यनारायण उगवलंय। आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलो आहोत, खूप ट्रॅफिक आहे। आम्हाला बहुतेक आता दुपारच होईल, होय ना? दुपार होईल ना, संध्याकाळ होईल, एवढं ट्रॅफिक आहे। अजून आम्ही लोणारे इथे आहोत आणि आम्हाला कुडाळला पोहोचायचंय।
आता इथे कशेडीचा बोगदा लागेल. इथं सगळं पावसाचं वातावरण आहे. बोगदा सुरू झालाय. आताच केलेला आहे ना बोगदा हा. मस्त झालाय. भरपूर मोठा आहे. बापरे, पुढे तर एकदम काळोखच आहे. रात्र झाल्यासारखं. काम झालं नाही पूर्ण. काम पूर्ण नाही. आलं संपलं. मस्त झालाय पण हा बोगदा. 3 किलोमीटर ना. 3 किलोमीटरचा बोगदा आहे हा. आलो बाहेर. आता पाऊस लागतोय. तुम्ही बघू शकता माझ्या मागे हायवे आहे. आम्ही नाश्ता करायला बसलोय एका हॉटेलमध्ये. हॉटेल अनिता कोल्ड ड्रिंक्स म्हणून. सकाळचे 10:30 वाजले. किती गाड्या चालल्या आहेत आपापल्या घरी जायला गणपतीसाठी. कोणतं? केळशेत. आम्ही केळशेत टोल नाक्यावर हॉटेल अनिता इथे आम्ही बसलोय नाश्ता करायला. हे बघा गावचं फेमस मिसळ पाव. घे तुला घे. मी आधी चहा पिते. मला ना सकाळच चहा लागतो तोंड धुतला की. आमचा छोटा बघा कसा थकलाय. त्याला विचारलं काय नाश्ता करणार तर नाही बोलतो. त्याची मम्मी आल्याशिवाय तो नाश्ता करणार नाही असं आहे त्याचं. हे बघा आम्ही ह्यांच्या हॉटेल अनितामध्ये नाश्ता केला. खूप छान होता. मिसळ पाव, वडा रस्सा, कांदा भजी आणि चहा ही खूप स्पेशल होती. जरा आम्हाला तरतरी आली. आणि त्या ताईने बनवलंय आणि हे दादा आहेत. बघू शकता स्वच्छ असं किचन आहे आणि घरगुती पद्धतीचं सगळं मिळालं. गरम गरम एकदम ह्या पावसाच्या वातावरणात. तुम्ही कधी ह्या रोडनी गेलात तर ह्या हॉटेलला नक्की भेट द्या आणि इथे नाश्ता करा. जास्तीत जास्त आम्ही सर्व्हिस द्यायची प्रयत्न करतोय. हो बोला बोला. अजून सजावट करतोय. हा. किती वर्ष झाली? आता 2 वर्ष आहे. हा का, म्हणजे आता सुरुवात झाली. बिल्डिंग चालू केली आणि हॉटेल पण चालू केलं. हा का, काम चालू आहे. ते हॉटेल पूर्ण झाले. आम्ही ओपनिंग करतोय. अच्छा हो का. नाही छान आहे. टेस्ट मस्त आहे. आम्हाला आवडलं. चला इथे पण त्यांचं होणार आहे. त्यांचं काम चालू आहे. ते दाखवते. तुम्ही आला ते गणपतीच्या मूर्त्या आहेत ठेवलेल्या मस्त. तुम्ही ह्या रोडनी आलात तर नक्की ह्या हॉटेलमध्ये येऊन नाश्ता करा. उत्तम दर्जाचा तुम्हाला नाश्ता भेटेल इथे. चला बाय. तर आम्ही आता कुडाळात पोचलो आहोत. आमचा जवळजवळ प्रवास 15 ते 16 तास झाला. ट्रॅफिक असल्यामुळे आम्हाला खरं लेट झालंय.
आणि आता आम्ही कुडाळ मार्केटमध्ये आहोत. बघा गाडीतूनच दाखवते मी, खाली काही उतरत नाहीये कारण खूप ट्रॅफिक आहे. कारण आज आणि उद्याच कुडाळ मार्केट चालू असणार, परवा बंद असेल. त्याच्यामुळे ना सगळी लोक आज बाहेर पडली आहेत. उद्या हरताळका आहे, हरताळकेचं सामान, गणेश चतुर्थीचं सामान घ्यायला लोक बाहेर पडले. हे बघा अशी लाइटिंगची दुकानं, भाज्या, डेकोरेशनचं सगळं सामान. कुडाळ मार्केट. तर आम्ही आता आमच्या कुडाळ मधील तेंडोली भोमवाडी येथील आमच्या घरी पोचतो आहोत. बस आता 2 मिनिटात आमच्या घरी पोचतो. रेड बांबू दिसतोय ना. खूप थकायला झालंय प्रवासात. हे बघा वातावरण, वारा सुटलाय मस्त थंडगार. प्रवासात आम्ही थकलोय, तर इथे उतरल्यावरती ना जरा फ्रेश वाटतं. शेवटी गाव ते गाव. हे आमचे बाबा. हो बोलले आई. मिक्सर दोन ही बघा लाचरी कशी बहरली आहे सगळीकडे वाटेवर. उतार आहे ना, स्लोप आहे, तर मी जरा हळूहळू चालते, भीती वाटते. फायनली आम्ही आमच्या घरी पोचलो. मी माझा आजचा व्लॉग हा इथेच संपवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विहिरीजवळ जरा रान वाढलंय. आजूबाजूला कसं हिरवगार सगळं झालंय. हे आमचं घर. तर आम्ही घरी पोचलोय. माझा हा व्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. यो व्हाट इज अ वीडियो, वेलकम बैक टू अ न्यू चैनल. सो गाइस, आज हम जाने वाले हैं गांव में और मचाने वाले पूरे गणपति में. पूरा ढोल ताशा बजाएंगे, आगमन करेंगे गणपति का और विसर्जन के टाइम पे पूरा ऐसा क्या वातावरण टाइट कर देंगे एकदम. चैट बोलते. तो अभी जा रहे हैं अपन ढाबे पे खाना खाने. तो गाइस अभी हम लोग गाड़ी में बैठे हैं. प्रैंक करने का टाइम आया. देखो रुको, देखते कोई बाइक वाला दिखता है क्या. बाइक वाला तो दिख नहीं रहा. वो देखो पूरा रास्ता खाली है. एक बाइक वाला मिल जाए बस मजे ही आ जाए. एक बाइक वाला मिल गया ना, ये प्रैंक एकदम प्रैंक हो जाएगा. पूरा प्रैंक हो जाएगा उसके साथ. तो करामत चालू हो गई है. गांव जाते जाते पहली करामत चालू हो गई है. मतलब मार खाने का काम हम लोग कभी छोड़ते नहीं. तो शायद उधर बाइक वाला है. मिल गया गाइस, बाइक वाला मिल गया गाइस. भैया टायर घूम रहा है.